मुंबईतील वांद्रे लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला भीषण आग. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील साटेली भेडशीमधील अनधिकृत मदरशामध्ये सापडली हत्यारं. बिहारमधील मुस्लिम धर्मगुरू देत होता प्रशिक्षण. पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. पहलगाम हल्ल्याचा आणखी 2 व्हिडिओ समोर. झिपलाईन करताना एका व्यक्तीनं रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये दहशतवादी गोळीबार करताना कैद. एनआयए करणार झिपलाईन मालकाची चौकशी. देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करा. भाजपा आक्रमक. मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर धर्म विचारून गोळीबार करण्या इतका दहशतवाद्यांकडे वेळ होता का? या विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानं नवीन वाद. पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचा वावर. संध्याकाळी 7च्या सुमारास बिबट्या दिसल्यामुळे विमानतळ अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. एल्फिस्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींचा पुनर्विकास MMRDA करणार. स्थानिकांना तिथेच घर देणार, पण लिखित आश्वासन दिल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही. रहिवासी भूमिकेवर ठाम. केदारनाथच्या पंचमुखी पालखी सोहळ्याला सुरुवात. 2 मे रोजी उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे, तर 4 मेला बद्रीनाथचे दरवाजे उघडणार. उद्यापासून चारधाम यात्राही सुरू.